गृहमंत्री आर पाटलांनी अत्याचारासंदर्भात महिला अत्याचारासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरती विरोधकांनीही टीका केली आहे। पुलिस को ऑटोमाइज करने की बात की थी, डांस बार बंद करने वाली बात की, लेकिन बाद में सुप्रीम कोर्ट ने उनको लताड़ा। साहूकार के विरोध में बात की थी, लेकिन कोई भी बात आर पाटिल पूरी नहीं कर पाए। सिर्फ घोषणा मंत्री है, ये गृह मंत्री नहीं है। आर पाटिल यांनी प्रत्येक घरात पोलीस देऊन सुद्धा महिलेला सुरक्षितता आम्ही देऊ शकत नाही। ही या राज्याच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची हतबलता आहे, त्यांची अकार्यक्षमता आहे। आणि अशा अकार्यक्षम गृहमंत्र्याच्या कायदा सुव्यवस्था त्यांची नीट राखण्याची क्षमता नाही। त्यामुळे अशा राज्यात महिला आणि दलित सुरक्षित राहील असं आम्हाला वाटत नाही। एखादी गावभर प्रदक्षिणा करून यावं आणि मंदिरात कुठे देव सापडू नये अशा प्रकारनी आबांच्या भाषणामध्ये न्याय होता तो फक्त हरवलेला होता। घराघरामध्ये पोलीस बसवण्याचा ज्यावेळेला संदर्भामध्ये ते उल्लेख करतात तर आम्हाला असं वाटतं की आम्ही जे सार्वजनिक ठिकाणी होणारे महिलांवरती अत्याचार बलात्कार या प्रश्नांमध्ये भ्रष्टाचार किंवा पोलिसांवरचा दबाव केस नोंदवून घेण्यासाठी काही पोलिसांकडून केली जाणारा दुजाभाव या प्रश्नांवरती जी आम्हाला उत्तरं पाहिजे होती ती मिळाली नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।